नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव सुंदरा, सगळे मला सुंदराच म्हणायचे। त्यावेळेची घटना आहे ज्यावेळेस मी माहेरी जात होते। रस्त्यामध्ये मला काही गाडीच भेटत नव्हती। त्यावेळेस मात्र एक पिकअपवाला आपलं गाडी घेऊन चालला होता। मी तिथे रस्त्याच्याच कडेला उभा होती। त्यावेळेस त्याने गाडी थांबवली आणि कुठे जायचं विचारलं। मी माझ्या गावाचं नाव सांगितलं। मी माहेराला चालले होते। खूप दिवस झालं घरच्यांच्या गाठी भेटीच पडल्या नव्हत्या आणि त्याच्यातच माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं। घरात कार्यक्रम होते, सगळे येणार होतं आणि माझ्या माहेरच्या लोकांनी घरी येऊन निरोप सांगितला होता। म्हणून मग मी जात असताना त्या पिकअपवाल्या ड्रायव्हरशी माझी ओळख झाली आणि त्या तरुणाने मग काय जात असताना रस्त्यामध्ये कसं काय केलं आणि कसे दणके दिले, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या। चला तर मग कथेला सुरुवात करते। मित्रांनो, माझं नाव सुंदरा, सगळे मला सुंदराच म्हणायचे। माझा स्वभाव खूपच बोलका होता। मी अगदी कोणी अनोळखी असलं तरी ते अगदी मी अशी बोलले की त्यांच्यात चांगलीच माझी ओळख होत असायची। तसं माझं माहेर खूप लांब आहे। सणावाराला मी कधीतरी जात असते। गेली 6 महिने मी तिकडे काही गेलीच नव्हती। त्यावेळेस आमच्या भावकीतला म्हणजे माझ्या माहेरातला एक व्यक्ती आला होता की घरी लग्न आहे आणि तू आलीच पाहिजे, गेले कित्येक दिवस येत नाही। मी म्हटलं हो। माझ्या घरचे सासरचे सगळे म्हटलेले जा, आता खूप दिवस झालं, घरच्यांच्या पण गाठी भेटी पडल्या नसतील, सगळ्यांशी बोलणं पण होईल, भेट पण होईल आणि तुझा पण थोडंसं कामातून तुला शांतता भेटेल, म्हणून मग मी चालले होते। मी चांगलीच नवी साडी घातली होते आणि हातामध्ये एक माझी पिशवी घेऊन मी चांगल्या आठवडाभर राहायचं म्हणून निघाले होते। तसं जाताना आमच्या गावापासून तालुक्याच्या ठिकाणापर्यंत काही गाडीचा प्रॉब्लेम नाही। तिथून पुढेच खूपच तारांबळ उडून जाते। मी तिथं कशी तरी आले होते आणि गावाला जायच्या रस्त्याला मी जाऊन उभा राहिली होते, कारण की खूपच खेडेगाव आहे। तिकडे एवढा गाड्यांचा खूपच असा खोळंबा असतो। कधीतरी एखादी बस असते, मात्र सकाळी गेली की संध्याकाळी ती सापडेल, नाहीतर तोपर्यंत तिथेच बसावं लागत होतं। मग मी म्हटलं की जाऊया, असंही पावसाचे दिवस होते, त्यामुळे त्याच्या आधीच घरी जावं असं म्हणत असताना एक पिकअपवाला तिथून चालला होता। मी अगदी रस्त्याच्या कडेला नटून थटून उभा राहिल्यागत राहिली होती। त्यावेळेस त्याने स्वतःहून कुठे जायचं विचारलं। मी माझ्या गावाचं नाव सांगितलं। तो म्हटला मी पण भाजीपाला आणायला तिकडेच जातो आणि मग मी आता गेल्यानंतर संध्याकाळी मी माघारी येणार आहे। तुम्हाला जर यायचं असलं तर चला, कारण की तुम्ही इथे दिवसभर जरी थांबला तरी काही गाडी वगैरे भेटणार नाही। तर माझ्या जोडीला अजून एक व्यक्ती तिथेच उभी होती। त्यावेळेस तो पुढच्या गावात उतरणार होता। मी पुढेच बसले आणि तो व्यक्ती पाठीमागे जाऊन उभा राहिला। म्हटला की मी आहे पाठीमागं, कारण की पुढे जागा पुरणार नव्हती। त्यावेळेस तो दिसायला खूपच देखणा होता आणि सारखा मला पाहत होता। मला त्याने विचारलं कुठे जायचं। त्यावेळेस मी म्हटलं की अहो, मी खूप दिवसातून माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नात चालले आहे। त्यावेळेस तो म्हटला तुमचं तिकडचं माहेर आहे का? मी म्हटलं हो। तुम्ही कोणत्या गावचे? त्यावेळेस तो म्हटला मी इकडच्याच तालुक्याचा आहे, मात्र माझं रोजचं जाणं येणं तिकडं असतं, कारण की मी व्यापारी आहे आणि भाजीपाला वगैरे तिकडचा घेऊन मी इकडे तालुक्याच्या ठिकाणी विकण्यासाठी येतो। मी म्हटलं बरं ठीक आहे। त्यावेळेस तो मला म्हटला काय करायचं आता घरी परपंचा? म्हटलं एवढं तेवढं बघायचं लागतं। त्यावेळेस मी म्हटलं लग्न झालं आहे का? तो म्हटला हो। अहो, लग्न झाले, परपंचा मागं लागला की करावं लागतं। ही गाडी तशी माझी नाही आणि मी ह्या गाडीवरती ड्रायव्हर आहे। मी म्हटलं बरं, मग इथून एकता जाता तुमची रोज कोणाशी नाही कोणाशी ओळख होत असेल? त्यावेळेस तो म्हटला तसं शक्यतो मी कोणाला गाडीमध्ये घेत नाही, मात्र तुम्ही चांगल्या दिसला आणि खूपच देखण्या, त्यामुळे मी तुम्हाला घेऊन चाललोय। बाय गं, तो उघड उघड असं म्हटला होता, मात्र तो हसत म्हटला, त्यामुळे मला काही राग आला नाही त्याचा। अगदीच मी त्याला पाहत होते तर खमारीचाच तो दिसायला देखणा होता, केसाचा चांगलाच
भांग पाडला होता आणि माझी सारखी नजर त्याच्याकडे जायची. तो पण मला पाहायचा आणि गाडी चालवत असायचा. त्यावेळेस मी त्याला बोलता बोलता विचारलं, "काय हो, मग काय करता तुम्ही का नुसतं हेच?" त्यावेळेस तो म्हटला, "माझी शेती वगैरे आहे. शेती बघत मी कधी-कधी ही ड्रायव्हरकी पण करत असतो." त्यावेळेस तो म्हटला, की "तुमचं काय चाललंय? तुम्ही काय करता? तुमच्यावरून तर वाटतंय तुम्ही तर चांगल्या नोकरीला वगैरे असाल, कारण की स्वतःला व्यवस्थित ठेवलं आहे." त्यावेळेस मला हसूच आवरलं नाही. मी म्हटलं, "हो नाही, मी घरकामच करते. आता मला सवय आहे थोडीसं टापटीप आणि व्यवस्थित राहायची. त्यामुळे मी अशी दिसत असेन. एवढी मी सुंदर दिसते का?" त्यावेळेस तो म्हटला, "हो, कमालीचाच दिसता आणि तुम्हाला ही साडी अजूनच खुलून दिसते." तो माझी तारीफ करत होता आणि मला खूपच आनंद भेटत होता. तोपर्यंत पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने आवाज दिला आणि म्हटला, "थांबवा, थांबवा, मला इथेच उतरायचं आहे." तो उतरला आणि त्याने आपल्या खिशातले पैसे दिले. तो थोडासा वृद्ध होता. तो पैसे देत असताना तो ड्रायव्हर म्हटला, "नको, नको, अहो पैसे कशाला, जाऊ द्या." त्यावेळेस त्या व्यक्तीची केलेली मदत पाहून मला खूपच बरं वाटलं आणि त्याच्याविषयी माझ्या मनात एक वेगळीच जागा निर्माण झाली. त्यावेळेस मी म्हटलं, "का हो तुम्ही पैसे घेतले नाहीत?" त्यावेळेस तो म्हटला, "कशाला पैसे?" आता मी त्याच्यावर पूर्ण भारून गेली होती. मला तो खूपच आवडू लागला होता. मी सारखी आता टक लावून त्याच्याकडे पाहत होते आणि मनमोकळेपणाने बोलत होते. त्यावेळेस तो म्हटला, "एवढं नका बघू, प्रेमातच पडचाल नाहीतर माझ्या." त्यावेळेस मात्र मी लाजले आणि म्हटलं, "होय का? तसं म्हणायला गेलं तर तसंच झालं की काय माहीत नाही. त्यावेळेस तुम्ही एवढे देखणे आणि सुंदर आहात. तुमचं खूपच चांगलं असेल. तुम्ही किती नशीबवान आहात." असं तो मला म्हटला. त्यावेळेस मी म्हटलं, "अहो तसं काही नाही. मी जरी देखणी असले तरी मला शेतीवाडीतलं, घरातलं काम वगैरे करावं लागतं." त्यावेळेस तो मला म्हटला, "तुम्ही जर माझी असता जवळची कोणी व्यक्ती तर मी तुम्हाला अगदी फुलात ठेवलं असतं आणि कधीच असं कामाला किंवा बाहेर एकटीला लावलं नसतं." त्यावेळेस मात्र तो मला खूपच प्रेमाने बोलत होता. मी म्हटलं, "होय का? मी तुम्हाला एवढी आवडले का? तुम्ही एवढी माझी काळजी घेणार का?" त्यावेळेस तो म्हटला, "एकदा मला संधी तर देऊन बघा. मी तुम्हाला कसलीच कमी पडून देणार नाही. पाहिजे ते देईन." बाई गं, आता माझं माहेर जवळ येत तर चाललं होतं. त्यावेळेस तो म्हटला, "अजून 10-15 किलोमीटर आहे. तुम्हाला एक बोलायचं आहे." त्याने रस्त्याच्या कडेला गाडी घेतली आणि आम्हा दोघांना जाऊन त्याने एक चहा आणला. त्याने पिला आणि राहिलेला कप मला मी म्हटला, "उष्टा." त्यावेळेस तो म्हटला, की "तुम्हाला राग येईल, मात्र मला तुम्ही खूपच आवडला आहात. माझ्या उष्टा चहा प्या ना." त्यावेळेस मग मी पिले. बाई गं, ते खूपच गोड होता. मग आम्ही खूप वेळ बोलत तिथेच बसलो आणि त्यावेळेस मला पण तो खूप आवडला. तो म्हटला, "आपली पुन्हा भेट होईल की नाही माहीत नाही, मात्र माहेराच्या कारणावरून पण तुम्ही आलात इकडे. चला ना कुठेतरी जाऊया, कारण की पुन्हा हे दिवस नाहीत भेटणार." मला पण त्याचं म्हणणं पटलेलं आणि मला पण तो खूपच आवडला होता आणि आता आलं म्हणजे परत भेट होणं तर काही नव्हतंच. त्यामुळे तो मला घेऊन त्याच्या ओळखीच्या असलेल्या एका जागी घेऊन गेला. त्यावेळेस तो मला म्हटला, "इकडे खूपच गर्द झाडे आहे, तिकडे कोणी येत नाही आणि पावसामध्ये तिथे आपण दोघं असणं खूपच आनंददायक आहे." त्याने मला घेऊन गेला आणि त्या पिकअपच्या पाठीमागच्या असलेल्या आम्ही गेलो हौदामध्ये आणि तो झाला ना चालू. त्याने मला मिठीत घेतलं आणि तिथेच मला लाल करू लागला. त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी होती. बाई गं, मला वेड्यासारखं तो लाल करत होता. माझी छकुली चांगलीच त्याने हाताने लाल करून टाकली आणि मी पण त्याचं मुसळ पाहिलं. त्याच्यामध्ये कमालीचाच बदल झाला होता आणि मग काय, मला तर दमच निघत नव्हता की तो एवढा देखणा होता, त्याने असं काही केलं. मी म्हटलं, "बसवा ना आता, खूप वेळ नका लावू." त्यावेळेस तो म्हटला, "एवढी काय घाई आहे?" मी म्हटलं, "असू द्या ना." आणि मग काय, त्याने दिले मला दणके आणि त्याची करण्याची पद्धत तर खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती. त्याच्यामधून मला एक वेगळंच सुख आणि समाधान भेटत होतं. तो मात्र थांबत नव्हता. दणक्यावर दणके आता त्याने चालू केले आणि तो व्यक्ती आज माझ्या आयुष्यातला सगळ्यातच खास व्यक्ती झाला होता. मात्र तिथून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा त्याने मला शांत केलं होतं आणि मी म्हटलं, "आता खूप उशीर होत चालला आहे." संध्याकाळचे
5 वाजलेत आहेत, मला सोडचाल का घरी? त्यावेळेस तो म्हटला की हो, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर आपण जाऊया कुठेतरी जेवाय. मी म्हटलं नको, माझ्या घरची काळजी करत बसले असतील. मात्र त्यांनी मला मिठीत घेतलं आणि अजून एकदा मला दणके द्यायला सुरुवात केली आणि शेवटी मला शांत केलं. बाई गं, खूपच माझ्यावर त्यांनी प्रेम केलं होतं. शेवटी त्याने मला माझ्या गावात सोडलं आणि माझा निरोप घेतला. जाताना मी माझा नंबर त्याला दिला. आता जेव्हा जेव्हा मी कधी माहेरी जाते तेव्हा नक्की त्याला फोन करते आणि तो येतो, मला घेऊन जातो आणि माझी अशी सेवा करतो. तर कशी वाटली तुम्हाला ही तुमच्या लाडक्या मैत्रिणीची कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.